आज आपण आपल्या किचनमध्ये बनवतोय ते तर्रीवालं मटण। या मटणासाठी आपण एक खास पद्धतीचा मसाला तयार करणार आहोत आणि तो मसाला वापरून आजचं हे आपण मस्तपैकी टेम्पटिंग असं मटण तयार करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। नक्कीच तोंडाला पाणी सुटलं ना, तर चला आता पटकन आपण आपल्या किचनकडे जाऊया आणि मटण कशा पद्धतीने तयार करायचं ते बघूया। सर्वात आधी मी अर्धा किलो मटण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आणि त्याला हळद आणि मीठ लावून घेतले। व्यवस्थित असे हळद मीठ चोळून घ्यायचं आणि त्याला बाजूला ठेवून टाकायचं। आता आपण पुढची तयारी करून घेऊया। अर्धा किलो मटणासाठी लागणारा खास मसाला तयार करते। तर पॅन गरम करत ठेवलेला आहे, स्लो गॅस आहे। त्यामध्ये 2 तेजपत्ता, थोडीशी दालचिनी, तसंच 10-12 मिरी, 10-12 लवंगा, जावेत्री, एक मसाला वेलची, चक्री फूल, मुठभर असे धने घेतलेले आहेत। तसंच 1 चमच भरून जिरे आणि आपल्याला तिखटानुसार म्हणजे आवडेल अशा तिखटानुसार आपण त्यामध्ये लवंगी मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि मीठ घालून ह्यांना व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। मसाला अगदी खमंग असा भाजून घ्यायचा आहे। मसाला व्यवस्थित भाजला, थंड झाला आणि आता मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यामध्ये 1 चमच भरून खसखस घालून त्याला व्यवस्थित असं वाटून घेतलेलं आहे। मस्तपैकी मसाला आपला वाटून झालेला आहे। आता आपण पुढची तयारी करून घेऊया। तर इथे मी 5 कांदे घेतलेले आहेत, त्यांना उभे चिरून घ्यायचे। कांदे व्यवस्थित असे उभे चिरून झाले की गरम गरम तेलामध्ये अगदी गुलाबी कलर येईपर्यंत, त्यांना गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत मस्तपैकी तळून घ्यायचा आहे। झाला आपला मस्तपैकी कांदा तयार। आता तो कांदा थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा आणि त्यामध्ये 250 ग्राम दही आपण ह्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि मिक्सरला हे फिरवून घ्यायचं आहे। झाला आपला सुद्धा मसाला तयार झालेला आहे। चला आता मटण तयार करायला घेऊया। कुकरमध्ये तेल घालून घेतले आहे आणि काही खडे मसाले घातलेले आहेत। त्यामध्ये लवंगी मिरची, तेजपत्ता, मोठी वेलची, जिरे, थोडेसे लवंग आणि मिरी घालून घेतलेली आहे, दालचिनीचे तुकडे, त्याचबरोबर आलं लसणाची पेस्टसुद्धा घातलेली आहे। आता जो आपण मसाला तयार केलेला तो तयार मसाला ह्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि त्याला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। मसाला असा मस्त फ्राय झाला की त्यामध्ये आपण मटण घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। लक्षात ठेवा, मटणामध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आणि मसाला वाटताना सुद्धा मीठ घातलेलं, त्यानुसारच अगदी थोडंसंच मीठ आपल्याला ह्यामध्ये आता वापरायचं आहे। तर त्यामध्ये मी 2 चमच भरून काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे। बाकी कुठलाही मसाला आपण ह्यामध्ये वापरलेला नाही। हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले की त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे आपण। आता ह्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक उकळी आली की जो आपण कांद्याचा मसाला तयार केलेला तो कांद्याचा मसाला ह्यामध्ये घालून घेऊया आणि त्याचबरोबर हिरवीगार अशी कोथिंबीर घालून घेऊया। मटण शिजण्यापुरतं आपण ह्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत आणि 15 मिनटं कुकरला आपण हे मटण शिजवून घेतलेलं आहे। 15 मिनटं झालेली आहेत, मटण मस्त शिजलेलं आहे। आता उभे चिरलेले आल्याचे तुकडे, थोडीशी कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया। मटण शिजलेलं आहे, फक्त आता थोडंसं 2 मिनटं ह्याला शिजवून घेऊया। झालं आपलं मस्तपैकी टेम्पटिंग असं तर्रीवालं मटण तयार। तर तुम्हाला सुद्धा बघून पाणी सुटलं ना तोंडाला, मग वाट कसली बघताय। मस्त 15 मिनटात मटण शिजलेलं आहे। किचनमध्ये जावा आणि आजचा बेत तुम्ही बनवा, मटण तर्रीवालं मटण वेगळ्या पद्धतीचं आहे, खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला भेटूया।